अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष शरद गोरे साहेब यांचा आणि काही साहित्यिक, संगीतकार, कवी, दिग्दर्शक आणि काहींनी आपल्या महाराष्ट्रामधल्या मराठी चित्रपटात काही भूमिका केलेल्या आहेत, ते अभिनेते, असे सर्व मान्यवर आज पक्षामध्ये प्रवेश करतायत. त्यांचं मी स्वागत केलं. आपल्या रमाकांत सुतार, नितीन पाटील, सदाशिवराव जाधव हे अभिनेते यांचा प्रवेश झाला. ज्येष्ठ साहित्यिक सीताराम नरके देखील पक्षात आज आलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार संघाचे महादेव अबनावे आले. कुंजीरवाडीचे संदीप कुंजीर साहित्यिक, बाळासाहेब बारदस्तकर साहित्यिक आलेले आहेत. अमोल कुंभार कवी, दिग्दर्शक आहेत, त्यांचा प्रवेश झालाय. सचिन अवघडे संगीतकार आहेत, त्यांचा ज्येष्ठ कवी संदीप कामठे असतील, सूर्यकांत नामुगडे असतील किंवा असे अनेक मान्यवर यांचा आज प्रवेश झालाय. मी त्यांचं स्वागत करतो. आज वाई खंडाळा महाबळेश्वरचे माजी आमदार मदन भोसलेंची मुलाखत घेतलेली आहे. प्रवेश करणार अशी एक चर्चा सुरू आहे. मदन भोसले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत का? प्रवेश करण्याची कोणतीही चर्चा झालेली नाही. मी त्यांना सहज भेटायला गेलो होतो. काही फारशी बाकीची चर्चा काही झाली नाही आणि प्रवेश करण्याच्या बाबतीत कोणतीही चर्चा त्यांची माझी झालेली नाही. पण त्यांचे पुतणे जे आहेत ते पवार साहेबांना भेटून गेले होते 2 दिवसापूर्वी, असं मला कळलं. पण मी माझे त्यांचे अनेक वर्षापासून संबंध आहेत म्हणून मी त्यांच्याकडे चहाला गेलो. प्रवेश करतील असं वाटतं तुम्हाला? प्रवेश करतील ते? नाही, त्याची चर्चा नाही झाली. अतुल बेनके यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतली आहे. कार्यक्रम केला का तुम्ही? कुणी आज ते मंचावरती आहे. ते असं म्हणाले भाषणामध्ये की मी शरद पवारांचा विचार जोपासत आलेलो आहे, शरद पवारांचा विचार सोडणार नाही. याचा अर्थ काय घ्यायचा? तुम्ही कार्यक्रम केला अशी एक चर्चा आहे. मराठी भाषेत त्याचा जो अर्थ निघतो तो तुम्ही काढा. नाही, असं मी कोणाचाही अवमान करणार नाही किंवा कोणाच्या बद्दल संभ्रम तयार करणार नाही. घटना घडल्यानंतर तुम्हाला सांगण्याचं काम मात्र मी नक्की करेन. अजून कशातच काही नाही. उगाच आपलं बोलणं आणि माणूस विरोधात असला तर त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण करणं हे राजकीय दृष्ट्या योग्य नाही. त्याच्यावर अन्याय होऊ शकतो. 14 आणि 19 ला भाजपची जशी मेगा भरती केली होती तेवढी म्हणणार नाही, पण हल्ली तुमच्याकडे ती बऱ्यापैकी मेगा भरती होताना इन्कमिंग सुरू झाली. इन्कमिंग मोठ्या प्रमाणात सगळ्यात जास्त इन्कमिंग कुठे तर तुमच्याकडे आहे. नाही, लोकांना उत्सुकता आहे आणि मगाशी आपण शरद गोरेंच्या प्रवेशाच्या वेळी बघितलं की ती मोठ्या प्रमाणात लोक आज आली. तर म्हणजे हा एका हॉलमध्येच कार्यक्रम करायला पाहिजे होता, पण आमचं नियोजन काही होऊ शकलं नाही कमी वेळेमुळं. पण असे बरेच लोक महाराष्ट्रात आहेत की ज्यांना पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा आहे आणि भयमुक्त वातावरणात काम करण्याची संधी इथं मिळेल. लागणार का? बरोबर, इन्कमिंग करताना हा फिल्टर लागणार की? परत तुमच्याकडे येणाऱ्या लोकांना तुम्ही स्वच्छ करून घेणार की आता ते स्वच्छ झालीच म्हणून? आमच्याकडे स्वच्छ करण्याची लॉन्ड्री नाही आहे. त्यामुळे आम्ही जसे आहेत तसे घेणार. आम्ही एक तर आम्ही कुणाच्यावर आरोप केलेले नाही, त्यामुळं आम्ही आरोप न केल्यामुळं त्यांना परत घेताना कुणाला स्वच्छ करण्याची आवश्यकता नाही आहे. ज्यांनी आरोप केले त्यांनी त्यांना स्वच्छ केलं असेल तर मला माहित नाही, मग ते स्वच्छ झाले असं समजून घ्यावं लागेल. पाटील साहेब, अनेक नावं चर्चेत आहेत म्हणतात. इंदापूर मधलं पण एकदम नावं चर्चेत आहेत असं कळतं? नाही, इंदापूर पर्यंत अजून आम्ही गेलो नाही. कागलचं तर फायनल झालं. ते 3 तारखेला सभाच आहे. त्यांचा प्रवेश समरजित घाटगे राजे यांचा प्रवेश आहे 3 तारखेला संध्याकाळी. असे किती आजी माजी आमदार
सचिव आहे ऑन द वे हळूहळू अजून टाइम आहे. हळूहळू एकदम सगळं केल्यावर तुम्हाला भेटायची संधी पण कमी मिळेल. तर प्रवीण दरेकर आरोप करतात लाडली बहीण योजना बंद पाडायच्या म्हणून बदलापूरसारख्या घटनेचं जे महाविकास आघाडी मोठं राजकारण करत आहे. बदलापूरला झालेली घटना ही सामान्य माणसाला चीड आणणारी घटना आहे. त्याच्यात राजकारण करण्याचा कोणताही गरजही नाही कुणाला तशी करण्याची. आणि या सरकारला एका योजनेभोवती सरकार फिरतंय, बाकी महाराष्ट्रात कोणता विषय शिल्लक राहिलेला नाही असं समजून सरकार काम करते. आणि महाराष्ट्रात आमच्या भगिनी असुरक्षित आहेत. लहान बालकं शाळेत जाणारी यांना सुरक्षित ठेवता येत नाही. एवढं नाकर्तेपणाचं लक्षण महाराष्ट्रात यापूर्वी कुठल्या सरकारमध्ये आम्ही पाहिलं नाही. कोणत्याही परिस्थितीत सरकार पूर्ण अपयशी ठरलेलं आहे. आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींना देखील आता बाहेर घराच्या पडताना सुरक्षित नाही याची भावना तयार झाली आहे. आपण शाळेला आपली मुलगी पाठवली तर ती मुलगी सुरक्षित घरी येईल का अशी समस्या महाराष्ट्रात तयार झालेली आहे. आणि दिवसेंदिवस हे महिलांचे आणि मुलींच्यावरचे अत्याचार वाढायला लागले. आणि सरकार दुसऱ्याच कामात गरक आहे. म्हणजे 5-5, 7-7 कोटी रुपये खर्च करायचे, एसट्या पाठवायच्या, लक्झरी बसेस पाठवायच्या, महिलांना गोळा करायचं, त्यांना फेटे घालून बसवायचं आणि त्यांच्यात आपला स्वतःचा उदो करायचा. आणि त्या महिला सुरक्षित नाहीये, त्यांच्यासाठी काहीतरी करा. आणि एका योजनेसाठी सगळं सरकार मागे लागले. आणि सरकार असा शब्द वापरणं योग्य नाही, पण त्याच्यात कॉन्ट्रोवर्सी तयार होईल. पण सरकार एखादा म्हणजे ओव्हर ऑब्सेस झालेलं आहे की हीच आपली तारणार आहे योजना, दुसरं काहीही नाही असं समजते. पण दुसऱ्या बाजूने सगळ्या योजना थांबलेल्या आहेत. सगळ्या योजनांच्या वरचे पैसे कपात व्हायला लागलेले आहेत. अर्थ खात्याला रात्रभर झोप लागत नसेल की आता उद्याचा दिवस कसा काढायचा, अशी विचित्र अवस्था महाराष्ट्रातल्या व्यवस्थेत यांनी निर्माण केलेली आहे. आमचा कुठल्याही योजनेला विरोध नाही. योजना राबवताना तारतम्याने महिलांना, शेवटच्या गरजू अशा महिलांना ही मदत पोहोचावी अशी आमची मागणी आहे. योजना व्यवहार नाही असं म्हणायचं आपल्याला. लाडकी बहीण योजना केवळ इलेक्शन ही लाडकी बहीण योजना ह्याच्यापेक्षा सुंदर, चांगल्या पद्धतीने राबवता येईल असं आमचं मत आहे. महाराष्ट्र गुलाबी झालं वाटतं का? महाराष्ट्र गुलाबी नाहीये, पण सरकार गुलाबी झालेलं. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या निकालानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र जळगावात त्यांचा लखपती दिदी हा कार्यक्रम चालला. जळगावचे काही प्रवासी नेपाळला गेले. 27 जणांचा मृत्यू झाला एका बस अपघातात नेपाळमध्ये. सगळ्या जळगाव जिल्ह्यामध्ये अत्यंत सन्नाटा पसरलेला आहे. झालेली दुर्दैवी घटना एवढी मोठी झालेली आहे की जवळपास बऱ्याचशा तालुक्यात त्या मृत व्यक्तींची गावं आहेत. आणि सरकार सेलिब्रेशन करायला तिथं जात आहे. याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. सेलिब्रेशन सरकार करतंय. त्या ठिकाणी स्वतः पंतप्रधानांना आणून मोठमोठ्या पद्धतीने सभा करतायत. एवढी दुर्दैवी घटना घडली आहे. खरं म्हणजे सरकारला जर चाड असेल, त्याची काही हे असेल, तर सरकारने हा कार्यक्रम रद्द केला पाहिजे. काही दिवस जाऊन दिले पाहिजेत. कारण सगळा जळगाव जिल्हा शोकाकुल आहे. आणि त्याचे प्रचंड छाया त्या ऍक्सिडेंटची परिणाम जळगाव जिल्ह्यातल्या जनतेवर झालेला आहे. मला वाटतं की सरकारने हा प्रसंग बघून ती व्यवस्थितचा कार्यक्रम टाळला पाहिजे. किंवा नरेंद्र मोदी साहेबांना किमान सांगितलं पाहिजे असं झालंय, कदाचित तेच स्वतः टाळतील. दुसरं एकनाथराव खडसे नेमके आता कुठे आहेत? कारण आज त्यांच्या प्रवेशाची चर्चा होती, पण त्यांना निमंत्रणच नाही तिथं. माहित नाही मला माझा अलीकडे संपर्क नाही. आता पक्षात आहेत की नाही ते आपल्या? एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत आहेत. त्यांनी त्या बाबतीत विधानं केलेली आहेत
ती स्वयंस्पष्ट आहे. आपण आपली स्मरणशक्ती माग न्या तुमच्या लक्षात येते काय. आता त्यांच्या बिहाफवर मी काय बोलणं हे आता योग्य नाही. महाविकास आघाडीच्या मुंबईतल्या जागावाटपाची कालपासून चर्चा आहे. मुंबईतल्या 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 20 जागा ठाकरे गटानं मागितल्याची चर्चा आहे. 7 जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष निवडणूक लढवणार अशी एक चर्चा आहे. आणि मग उरलेल्या 9 जागाच काँग्रेसला मिळतील का अशी सुद्धा चर्चा केली जाते. खरंच जागावाटपाची मुंबईतल्या जागावाटपाबाबत काही चर्चा झाली? जागा वाटपाची बैठक झाली, मी त्या बैठकीला नव्हतो. आमची मुंबई प्रदेश कार्यालय पक्ष प्रदेश मुंबई प्रदेशची जी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष राखीताई जाधव आणि आमचे रवींद्र पवार साहेब हे त्या बैठकीला गेलेले, त्यामुळे मला तपशील माहित नाही काय चर्चा झाली. मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादीकडे चेहरा नाही असं काही आहे का किंवा चेहरा आहे का? पवार साहेब जे म्हटले ते अंतिम सत्य आहे, त्याच्यावर परत चर्चा नाही. उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये भीती आहे का? उद्धव ठाकरे जाहीर व्यासपीठावरून बोलतात की नाही भाजपच्या वेळेस आमच्याबाबत जो घटना घडली म्हणजे जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला नाही तर जास्त जागा येऊ नये म्हणून अनेक जागा पाडल्या जातात. उद्धव ठाकरे जाहीर व्यासपीठावरून बोलले की तुम्ही जो जाहीर कराल त्याला माझा पाठिंबा आहे. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत 2019ला भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या अनेक जागा बंडखोर उभा करून पाडण्याचा उद्योग केला आणि त्यामुळे उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षावर अनेक कारण आहेत, त्यातलं हे एक कारण आहे. त्यामुळे त्यांची रास्त अपेक्षा आहे की महाविकास आघाडीत आता लोकसभेला आम्ही सगळ्यांनी एकत्रित काम केलं, कुणीच असा दुजाभाव केला नाही किंवा वेगळी भूमिका केली नाही. तर विधानसभेच्या वेळी तेच मूड राहावा आणि सर्व पक्षांनी एकत्रित काम करावं असा त्यांचा उद्देश आणि प्रयत्न आहे. काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. त्याची इच्छा आहे की पक्षाचा चेहरा लिहून आपण निवडू. आमच्या मिटिंगच झालेली नाही, हळूहळू मार्ग निघेल ना, काहीतरी तरी निघेल. त्यांच्यापेक्षा तुम्हालाच उत्सुकता जास्त आहे. महाराष्ट्राला हळूहळू होईल. संजय शिरसाट बोलताना असं म्हणाले की जयंत पाटलांना रोहित पवारांची भीती आहे आणि संजय शिरसाट शिवसेनेचे आमदार जयंत पाटलांना रोहित पवारांची भीती आहे, त्यामुळे ते कदाचित भाजपच्या नेत्यांची भेट घेत असावेत की ज्येष्ठ नेत्यांचा पक्षामध्ये अपमान केला जातोय असं कदाचित ते सांगत असावेत किंवा जयंत पाटील भाजपच्या वाटेवरती आहेत अशी सुद्धा एक चर्चा असं संजय शिरसाट म्हणाले. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सांगा तुमच्या नाही, मी कशात सांगू? हे म्हणताय ते तुम्ही मला विचारताय तर तुम्हाला काय, तुम्ही पण समाजातले प्रमुख घटक आहात, तर तुम्हाला काय वाटतं याच्यावर? तुम्ही काय संजय शिरसाटांशी संपर्क साधलाय? नाही, माझी काय मध्ये एकदा विमानतळावर एकदा भेट झालेली, पण काही चर्चा नव्हती. पण तुम्ही त्यांच्याशी संपर्कात राहा. जरांगे पाटलांकडे भरपूर काही लोक जाऊन येत आहेत, म्हणजे सगळ्याच पक्षाचे आमदार आजी माजी त्यांना काहींना तिकीट हवी आहेत, काहींना सेटलमेंट हवी, कारण लोकसभेत अनेकांनी असे सेटलमेंट केलेले सगळ्यांनी बघितलेला. मग तो फॅक्टर तुम्हाला महाविकास आघाडीला त्रासदायक होणार नाही तसं बघ. नाही, जरांगे पाटील हे राजकीय दृष्ट्या योग्य त्या पद्धतीनं त्यांची पावलं चाललेली असतील आणि त्यांच्या वक्तव्य देखील आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्यामुळं त्यांची भूमिका ती आहे. त्यामुळं बघू काय होतं. भिडे गुरुजींनी जे मराठा आरक्षणासंदर्भात वक्तव्य केलं त्याचं तुम्ही समर्थन करतो करता का? म्हणजे विचारलं करता की करत नाही असं मराठा आरक्षणाबाबत? नाही, ते काय म्हटले, मराठी वाघ आहे, मराठी मराठ्याला आरक्षण काढलं कुठे? मराठ्यांनी महाराष्ट्र आणि देश आरक्षण काढलं असं ते म्हणतात. काय ते वेगळी भूमिका मांडत असतात, त्याच्यावर प्रत्येक भूमिकेवर मी प्रतिक्रिया देणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आरक्षणात त्यांची भूमिका योग्य वाटते का? ते बोलतायत ते त्यांचं वक्तव्य योग्य आहे की अयोग्य आहे? काय वाटतं? नाही, त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे, त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे, त्याच्यावर बोलायची काय गरज आहे?
हे असं आहे की त्याचा परिणाम काय धोरणात्मक दृष्ट्या होत असेल तर त्यावर बोलायला हरकत नाही. नाही. आता विषय काढलाच तर सांगली जिल्ह्यातल्या सर्वच नेत्यांनी भिडे गुरुजींना सोयीनुसार आपापल्या पद्धतीने वाढवलं, मोठं केलं, खतपाणी घेतलं, पण तेच भिडे गुरुजी आज म्हणजे सामाजिक स्वास्थ्य बिघडू पाहतायत अनेकदा. त्याचा पाप कोण घेणार? राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी दंगली सुद्धा त्यांच्याकडून होतात असा आरोप आहे. भिडे गुरुजींच्या वेगवेगळ्या हे जे प्रकार आहेत त्याला कुणीही सांगली जिल्ह्यात समर्थन करत नाही. हा तुमचा गैरसमज आहे की तिथं कोणी त्यांना समर्थन करतं. आता त्यांनी काय बोलायचं, आंबे खाल्ल्यानंतर मुलं होतात इथपर्यंत ज्यांची उडी पडते, त्या बाबतीत त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया करणं देणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही. मराठा समाजाचं आरक्षण, मराठा समाजात आजही मोठी बेकारी आहे. मराठा समाजातल्या युवकांना संधी मिळत नाही अशी मानसिकता आहे आणि म्हणून एक मोठं आंदोलन महाराष्ट्रात उभं राहिलेलं आहे. त्यामुळं ठराविक पुढारी मोठे झाले म्हणजे समाजला संधी मिळाली असं नाही. मराठा समाजात देखील दारिद्र्य, अल्पभूधारकपणा आणि अनेक समस्या आहेत. त्यामुळे मराठा समाज आज आरक्षणाची मागणी करतो. त्यामुळं त्यांनी काय म्हटलं याच्यामुळे परिस्थिती बदलत नाही असं मला वाटतं. की पुढचा आमदार जो असेल जुन्नर मधला तो शरद पवार साहेबांच्या विचारांचा असेल आणि बेनके सध्या अजित पवारांबरोबर त्याला धरून विचारतो. बेनके आमदार काय म्हटलं ते म्हणले की पुढचा आमदार जो असेल तो शरद पवार साहेबांच्या विचारांचा असेल. मला माहित नाही की त्यांच्या मनात काय. माझे काही त्यांच्याशी संपर्क नाही अतुल बेनकेंशी, त्यामुळं त्यांच्या मनात काय मला माहित नाही. त्यामुळे उगाच त्यांच्याविषयी माहिती न घेता बोलणं योग्य नाही. मनातले भाव त्यांनी बोलून दाखवले तर परत घेणार, कारण त्यांनी आज फ्लेक्स लावलेले त्याच्यावर अजितदादांचा फोटो नाही, शरद पवारांचा आधी त्यांचे फोटो आहेत. कधी कधी काय फ्लेक्स कोण लावतं, अतुल बेनकेला माहित नसणाऱ्या माणसानं पण फ्लेक्स लावले असते. त्याला वाटलं असेल यांचे फोटो लावू, यांचे नाही. सगळ्याच गोष्टीत अतुल बेनकेनं विचारून होतात असं मला माहित नाही. पण त्यांच्या मनात काय माहित नाही. उगाच आपली गडबडीत काहीतरी कोणाबद्दल तरी बोलणं योग्य नाही. राज ठाकरे काल बोलताना असं म्हणाले की सातत्याने शरद पवारांवरती आरोप करतात. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यामध्ये जातीय दंगली जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती वाढले. काल शरद पवारांनी उपस्थित महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना शपथ दिली. ते असं म्हणाले की राज्यामध्ये जातीपातीचं राजकारण तुमच्यामुळे वाढलं आणि शपथा कसल्या देत आहे. राज ठाकरे यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही. काही जातीपातीचं राजकारण आहे. सर्व जाती धर्मांना घेऊन शरद पवार साहेब आयुष्यभर चाललेले आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. आज पुरोगामित्व टिकवण्यासाठी महाराष्ट्राचं शरद पवार साहेब पूर्ण ताकदीनं आज काम करतायत. त्यामुळं जातीपातीचं राजकारण दुसरी लोक करतात, त्यांच्याविषयी त्यांनी बोललं तर मी समजू शकतो. पण पवार साहेबांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. वेगवेगळ्या धर्मातल्या, समाजातल्या, जातीतल्या लहान माणसांना पुढे आणून मोठं करण्याचं काम हे पवार साहेबांच्या सारख्या नेत्यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या पटलावर कदाचित वेगवेगळ्या पक्षात लोक असतील, पण वेगवेगळ्या समाजाची, वेगवेगळ्या जातीची लोक आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या स्तरावर काम करतायत. त्यातल्या बऱ्याच जणांनी पवार साहेबांचं बोट धरून प्रवास केलेला आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळं त्यांच्या आरोपात काही तथ्य आहे असं मला वाटत नाही. सातत्याने का आरोप करतायत? काय मग करायचं, लोकांना तेच सांगायचं म्हणजे लोकांना सतत बोलल्यावर पटतं, असं प्रकार असतात. हे प्रचाराच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. थँक्यू सर. थँक्यू साहेब. थँक्यू बद्दल थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.